नमस्कार, माझे नाव भरत जाधव, राहणार बाचणी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आम्ही या प्लॉटमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात करिश्मा नावाचे सोयाबीनची जात यानंतर 21 दिवसानंतर आम्ही याला पहिली फवारणी घेतली. त्या फवारणीमध्ये 1261 बायो प्लस आणि कीटकनाशक अशी पहिली फवारणी घेतली. फवारणी केल्यानंतर मला या पिकामध्ये असं जाणवलं की याला लागणारा फुटवा, याला लागणारी काळोखी, परत ह्याच्यावर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव, परत उंची, हे मला यातून आढळून आले. त्यानंतर मी दुसरी फवारणी केली. त्याच्यामध्ये शक्ती प्लस, बोरान, 42-47 अशी आणि कीटकनाशक अशी दुसरी फवारणी मी केलेली आहे. या फवारणीनंतर मला या पिकामध्ये फुलांची संख्या भरपूर म्हणजे काय सांगण्याजोगीच नाही. त्यात रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव अजिबात कुठेही आढळून येणार नाही. हा असा आमचा प्लॉट इथेच आहे. त्याच्यानंतर दुसरीकडे सुद्धा एक प्लॉट आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. गड्ड्यापासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत तुम्ही फुलांची संख्या बघू शकताय, बघत आहात. ही अशा प्रकारची याला फुले आलेले आहेत. हे फक्त बायो प्लस आणि शक्ती प्लस ह्याच्या औषधाची जी फवारणी घेतली त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. आता आपण आमच्या प्लॉटमधून शेजाऱ्याच्या प्लॉटमध्ये जाऊया, तिथे कशी संख्या आहे फुलांची हे बघण्यासाठी. आणि इथे ही फवारणी न केलेली त्याला अजून फुलेसुद्धा आलेली नाही आहेत. आत्ता कुठंतरीच कळीला आलेलं आहे. आता आपण बघितलं फवारणी केलेला प्लॉट, न फवारणी केलेला प्लॉट. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की बायो प्लस आणि शक्ती प्लस ही फवारणी घेऊन तुम्ही आपल्या पिकाचं पीक कसं वाढेल हे बघावं, ही माझी सर्व शेतकऱ्यांना. यानंतर मी इन्व्हिनच्या माध्यमातून 2 फवारण्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आहेत. आता तिसरी फवारणीसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली यानंतर मी आता तिसरी फवारणी 42-47 बूस्ट आणि एक बुरशीनाशक असे औषध घेऊन तिसरी फवारणी करणार आहे. त्या फवारणीमुळे हे फुलांचं रूपांतर शेंगेमध्ये चांगले होईल आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल. त्याबद्दल मी आता तिसरी फवारणी करणार आहे.